नमस्कार. एक गाणं आपण नेहमी ऐकत आलो. मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम, वतन है हिंदुस्तान हमारा. हे गाणं ऐकताना कोणताच धर्म एकमेकांच्या मध्ये राग द्वेष या भावना देत नाही हे अधोरेखित होत आलेलं आहे. चला आपण हे गृहीत धरूया की खरोखरच कोणताच धर्म एकमेकांच्या मध्ये द्वेष करायला शिकवत नाही. हा द्वेष राग नसल्यामुळे एकमेकांशी भाईचाराने वागणे, एकमेकांशी खूप छान पद्धतीने राहणं, एकमेकांना मदत करणं हे आपल्याकडे चालत आलेलं आहे असा आपल्या सगळ्यांचा समज असतो. खरंच असं असतं का? जरा काही परिस्थिती नीट बघितली पाहिजे. खरंच असं असतं का? जरा जगातल्या काही घटनांच्याकडं बारकाईने लक्ष द्यावं लागेल. पाकिस्तान नावाचा देश, या पाकिस्तानामध्ये पूर्वी हिंदूंची संख्या 21% होती. आता पाकिस्तानातली हिंदूंची संख्या 1% आली आहे. मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, आणि तरीही हिंदू पाकिस्तानातून बाहेर पडत आहेत. अफगाणिस्तानामध्ये जवळपास हिंदूंची संख्या 12% होती, आणि आता अफगाणिस्तानामध्ये औषधालाही हिंदू सापडत नाही आणि तिथे 0% ती संख्या आलेली आहे. का हिंदूच अफगाणिस्तानातून बाहेर पडला? मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना असं असतानाही हिंदूंच्यावरती का हल्ले झाले? बांगलादेशामध्ये तर हिंदूंची संख्या 30%च्या आसपास होती. 30%. आता बांगलादेशच्या एकूण लोकसंख्येच्या 5% हिंदू असतील. 1 कोटी हिंदू आहेत म्हणे, आणि तिथेही आता हल्ले होऊ लागले. का बरं? हिंदूंच्याच घरावरती, दुकानावरती, वस्त्यांवरती हल्ले बांगलादेशामध्ये का होत असतील? मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना असं आहे ना, ऐकलंय ना. काश्मीरमध्ये, जम्मू काश्मीर असं मिळून 20% हिंदूंची संख्या होती. आज ती संख्या 1-2% आली आहे. काश्मीरी पंडित तर परागंदाच झालाय, जे त्याला अगदी प्रेमाने तुम्ही खूप सुखात जगा, इथली थंडी तुम्हाला मानवणार नाही, हिंदूंना नीट जगता आलं पाहिजे म्हणून त्यांनी काश्मीर सोडावं असं सांगून बाहेरच्या प्रांतात जागा घेऊन देऊन, घरं बिरं बांधून देऊन बाहेर काढलं की काय? मजहब नाही सिखाता आपस में बैर रखना ऐकायला, म्हणायला आम्ही सगळ्यांनी गाणे म्हणायला, आणि तुम्ही मात्र मजहब नाही सिखाता म्हणून आमची ठोकत राहायची. हे बरं आहे? बरं आहे सारखाच. काश्मीर असो, बांगलादेश असो, अफगाणिस्तान असो, पाकिस्तान असो की अन्य कुठला देश, इथून हिंदूंना बाहेर कसं काढता येईल याच्या पलीकडं कुठला विचारच झाला नाही. हे विनावैराचे बाहेर पडले होते का? कधीतरी याविषयी विचार करणार आहोत की नाही? फक्त आम्ही गाणं म्हणत राहायचं शाळेत, मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना. बरं, ते इस्रायल आणि यांचे ते गाझापट्टीचे वाद चालू आहेत, फिलिस्तीन आणि सेव गाझाचे टी-शर्ट्स घालून आमच्याकडचे नेते, अभिनेते यांनी ट्विट करून चिंता व्यक्त केल्या. गाझापट्टीमध्ये लोकांवरती कसे अन्याय होत आहेत, त्यांना कसं जगवलं पाहिजे, त्यांना कसं हे केलं पाहिजे, आणि तेच गाणं पुन्हा मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना. मग प्रत्येक धर्मियांच्या विषयी आमच्या मनात चांगल्या भावना असल्या पाहिजेत, याच्यावर काहीतरी केलं पाहिजे, गाझापट्टी वाचली पाहिजे, इस्रायलला रोखलं पाहिजे, रशिया युक्रेन युद्ध रोखले पाहिजे, त्यांच्यासोबत आम्ही आहोत, वी स्टँड विथ. किती चाललं? माझा एक छोटासा सवाल आहे, छोटासा. मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना हे गाणं आमच्याकडून जसं गाऊन घेतलं ना, तसं हा शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, इम्रान हाशमी, अरबाज खान या एका तरी खानावळीनं 24 तासामध्ये ट्विट केलंय, सेव हिंदू, वी स्टँड विथ हिंदू इन बांगलादेश. एक तरी ट्विट दिसतंय. खानावळ सोडून द्या, जे बॉलिवूडचे हे सगळे मोठमोठी लोक आहेत त्यांनी बांगलादेशामध्ये जाळल्या गेलेल्या
नागवल्या गेलेल्या हिंदूंच्या लेकीविषयी, हिंदूंच्या घराविषयी एखादं तरी सहानुभूतीचं वाक्य उच्चारलं. बरं, अजून एक गोष्ट महत्वाची. भारतामध्ये हिंदूंना जाती जातीच्या मध्ये विभागून टाकता येतं, जाती जातीच्या मध्ये विभागून टाकता येतं. पण अफगाणिस्तानात झालेले हल्ले, पाकिस्तानातून बाहेर केलेलं, बांगलादेशामधून बाहेर केलेलं, हे हिंदूंवरचे हल्ले होते की जातीवरचे हल्ले होते? हे त्यांना हिंदू म्हणूनच मारल्या गेल्या, हिंदू म्हणूनच जाळल्या गेल्या. ते तिकडे त्यांच्या देशामध्ये हिंदू म्हणून मारणार आणि आम्ही इकडे हिंदू जाती जातीत लढून एकमेकाला मारणार. काय सीमारेषेच्या त्या पार बांगलादेशात हिंदू हिंदू म्हणून मारला जातो, तर अलीकडं म्हणजे पश्चिम बंगालात हीच अवस्था असते. सगळीकडं सारखं आहे. आम्ही मात्र गाणी म्हणायची, मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम ये वतन है हिंदुस्तान हमारा. माझा राजकारण्यांना सवाल आहे, कोणीतरी उठलं, कोणीतरी बोललं, कोणीतरी बंगालात चालू असलेल्या हिंदूंच्या नरसंहाराविषयी, त्यांच्या वंशविच्छेदाविषयी एखादं भाष्य केलं, एखादं भाष्य, निषेध नोंदवलाय, सरकारला सांगितलंय सरकार जरा काळजी घ्या म्हणून? नाही ना. मग राहुल गांधी असो, दत्तात्रय गोत्री सारस्वत ब्राह्मण राहुल गांधी, ज्या दत्तात्रय गोत्री सारस्वत ब्राह्मणांच्या पार्श्वभागावर लाथा घालून काश्मीरमधून हाकलून लावलं आणि हे परागंदा होऊन मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना हे गाणं गात आम्हाला शिकवत आले, त्या राहुल गांधींनी पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या हिंदूंच्या संहाराविषयी, जाऊ दे बांगलादेशात होत असलेल्या हिंदूंच्या संहाराविषयी एक वाक्य तरी बोलले. त्या संदेश खालीवर तर काही बोलता आलंच नाही, पण किमान आता बांगलादेशामध्ये जे होत आहे त्यावर तरी राहुल गांधींचं एखादं भाष्य आलंय. महाराष्ट्राचे मोठे नेते शरदचंद्रजी पवार यांचं एखादं भाष्य आलंय. उद्धव ठाकरेंचं एखादं भाष्य आलंय. गेरा बाजार सगळ्याच विषयावर बोलून 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 आपण मुसलमानांचे तारणहार आहोत हे दाखवणाऱ्या जितेंद्र आव्हाडांनी तरी या विषयावर एखादं भाष्य केलंय? नाही ना. तरीही आम्ही गाणं म्हणायचं, मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है ये वतन है हिंदुस्तान हमारा. एक गंमत सांगू, या जगामध्ये 57 मुस्लिम देश आहेत, 57 मुस्लिम देश. चिकार म्हणजे बांगलादेश तर आहेच आहे, पण पाकिस्तान आहे, अफगाणिस्तान आहे, इराण आहे, इराक आहे, कुवेत आहे, सौदी अरेबिया आहे, दुबई आहे, UAE जे सगळे देश आहेत. या सगळ्या 57 देशांच्या मध्ये एखाद्या मुसलमान राष्ट्राच्या राष्ट्राध्यक्षाला आपल्याच मुसलमानांनी राष्ट्रातून परागंदा होण्याची वेळ आणल्यावर, दुसऱ्या कोणी ना, म्हणजे शेख हसीना यांना त्यांच्या राष्ट्रातून पळून जाण्याची वेळ मुसलमानांनीच आणली. अशा वेळी शेख हसीनांना या 57 की 157 देशामध्ये जाऊन मदत मागावी वाटली? वाटली नाही ना. शेख हसीना धावत पळत आल्या, चॉपर घेऊन, विमान घेऊन ते भारतात. नशीब चांगलं आहे की श्रावण महिना चालू झालाय आणि 19 ऑगस्टला राखी पौर्णिमेचा सण येणार आहे. ते बांगलादेशी हसीना आपल्या भावाकडं भैया मेरे राखी के बंधन को निभाना म्हणत आल्या, ज्यांना अजून कोणत्या देशानं आपल्या देशात घ्यायचं की नाही याच्यावरचा निर्णय व्हायचा राहिला आहे. त्या शेख हसीना आपल्या एकाही मुस्लिम राष्ट्रात न जाता भारत नावाच्या हिंदू राष्ट्राची कल्पना मांडणाऱ्या हिंदू पंतप्रधानांवरती विश्वास ठेवून भारतामध्ये आल्या आणि त्या इथेच आश्रयासाठी थांबल्या. यातच बरंच कळालं ना, कारण आम्ही गाणं गायलेलं आहे, मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना.
हे गाणं जसं आम्हाला गायला लावलं ना, तसं अनेकांनी गायलं असतं तर अजून बरं झालं असतं असं मला वाटतं. अनेकांनी गायलं असतं. मुंबईमध्ये मालाड, मालवणी, कुर्ला, आगरीपाडा, बांद्रा, भिवंडी, गोवंडी, धारावी, मुंब्रा, मालेगाव, विशाळगड, पर्वतीचा पायथा, मीरा रोड मध्ये झालेलं गोंधळ. या ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या माणसांनी मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना हे गाणं गायलं असतं तर अधिक बरं झालं असतं ना. सेव गाजाचे टी शर्ट घालून फिलिस्तीन मधल्या मुसलमानांना वाचविण्याची आर्तहाक भारतात मारणाऱ्या माणसांना पश्चिम बंगालमध्ये मारल्या गेलेल्या हिंदूंच्या वरती एखादं तरी भाष्य करावं वाटावं एवढी छोटीशी अपेक्षा असते की नाही. भारतात काय वेगळं होत आहे? गाणं आम्हाला गायला लावायचं आणि पश्चिम बंगालात संदेश खालीमध्ये हिंदूंना पकडून पकडून मारायचं. काश्मीर मधल्या दत्तात्रय गोत्री सारस्वत ब्राह्मणांना बाहेर काढून टाकायचं. पंजाबमध्ये ती स्थिती, जम्मूतही गोंधळाला स्थिती सुरुवात झाली आहे. मोदींचं तिसरं सरकार आल्यापासून कितीतरी हल्ले जम्मूमध्ये घडायला लागलेत. कर्नाटकामध्ये हिजाब बंदीवरून गोंधळ उडतो तर केरळामध्ये स्वयंसेवकांच्या हत्या दिवसा ढवळ्या केल्या जातात. एवढंच काय तर बाकी सगळ्याच ठिकाणी अशी स्थिती येते तेव्हा आम्ही एकच वाक्य बोलत राहायचं, एकच गाणं गात राहायचं, मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना. आणि आम्ही कोणाविषयी वैर बाळगायचं नाही. आमच्या विषयी मात्र, हिंदूंच्या विषयी मात्र अनेकांनी वैर बाळगून आमचाच वंशविच्छेद करायचा. नमस्कार.